असा नाना तऱ्हेचा साशी करावून साऱ्या गोपिका मथुरे बाजारी निघाले, मथुरे बाजारी निघाले. पहाटेच्या पहराला, पहाटेच्या प्रहराला हा कोंबडा रवला ग बाई. पहाटेच्या प्रहराला हा कोंबडा रवला ग बाई. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. पहाटेच्या प्रहराला कोंबडा रवला ग बाई. पहाटेच्या प्रहराला कोंबडा रवला ग बाई. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. कोंबडा रवला ग बाई. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. पहाटेच्या प्रहराला कोंबडा रवला ग बाई. पहाटेच्या प्रहराला कोंबडा रवला ग बाई. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी. पहाटेच्या प्रहराला
कोंबडा रवला ग बाई चला चला सगळ्यांनो जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला सगळ्यांनो जाऊ मथुरेच्या बाजारी बाई लाला 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 त्याला मथुरे जाऊ बाजारी मथुरे जाऊ बाजारा त्याला मथुरे जाऊ बाजारा मारोडी बोलीचा गाडा मला गरुडा चला चला सखियानो जाऊ मथुरेच्या बाजारी पाणीच्या पराला कोंबडा रवला ग बाई पाणीच्या पराला कोंबडा रवला ग बाई चला चला सखियानो जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला सखियानो जाऊ मथुरेच्या बाजारी पाणीच्या पराला कोंबडा रवला ग बाई पाणीच्या पराला कोंबडा रवला ग बाई चला चला सखिया जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला सखियानो जाऊ मथुरेच्या बाजारी पाणीच्या पराला कोंबडा रवला ग बाई पाणीच्या पराला कोंबडा रवला ग बाई चला चला सखियानो जाऊ मथुरेच्या बाजारी चला चला सखियानो जाऊ मथुरेच्या बाजारी आपण साऱ्या पोरी मिळाली मधुर वादळ साजरा करा पण तुला बाजारची वाट माहिती आहे का ग? माहिती नाही. अगं मध्ये आपली शेजारची मावशी आहे ना तिला हाकमार पाहू. माझं कॉलेज भांडण झालं तू हाकमार पाहू. बरं मग मी हाक मारते. मावशी मावशी ग मावशी. अगं आले ग पोरी आले अगो बाय म्हणते झटकन आवडते आणि पटकन येते बघ वय माझं झालं ग बाय अगं बाय 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 वय माझं झालं ग बाय गरिबी सुद्धा करार माझा वय माझं झालं ग बाय 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 वय माझं झालं Thank you.
हॅलो 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 केशव रामबाडे यांचं म्हणणं आहे मावशींनी नाव घ्यायचं आहे. काय माझे ऐकलं ना सासरे भाऊ पण लय सुरुवात तुम्हाला ऐकायचं ऐका ओ सासरा माझा केशव बाय अगं बाय 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 सासरा माझा केशव बाय ओ सासरे भाऊ राग नसावा या वाडीमध्ये दरारा वागा हॅलो 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 तसेच आज या कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे या घराचे घर मालक इवल्या हरणाचे इवले पाय इवल्या हरणाचे इवले पाय अगो मेलं आनंद दादा कुठं दिसत नाही शेणके बिनकत पडलं की काय अगं बाया जमले अगं ये जाते हॅलो तसेच दिलीप चंदूरकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे मावशींनी त्यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. वाटाण्याची भाजी केली तर खोबरं टाकलं साकटून वाटाण्याची भाजी केली तर खोबरं टाकलं साकटून दिलीप चंदूरकर माझी खरोखर लागून येत असेल तर मागे या घेते तुम्हाला चाटून पुसून
मिळून मथुरेच्या बाजाराला चालल्यात खऱ्या, परंतु बाजाराला जाण्यासाठी घेतलं काय नेसलं काय सांगितलं नाही. मावशी सांगितलं अगं पाहिजे. हो राधे, अगं बाई जर का सांगितलं नाही तर बाजार कसं बरं होणार. तेव्हा मी म्हणते सांगितलंच पाहिजे बघ. ऐक तर. बस सांगतेस ना. हॅलो हॅलो तसेच अनिता अनंत रांबाडे याचकडून झालेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे मावशीने एक छोटंसं नाव घ्यायचं आहे. हो, विमान उडाले आकाशी आवाज आला पाणी, विमान उडाले आकाशी आवाज आला पाणी, आणि आमच्या अनिता मामींची आठवण आली की डोळ्यात येतं पाणी. बाई काय नाव प्रकार. हॅलो हॅलो तसेच यशवंत रांबाडे यांचं सुद्धा म्हणणं आहे मावशीने नाव घ्यायचं आहे. लाल लाल गुलाबाचा हिरवा हिरवा दे, हो लाल लाल गुलाबाचा हिरवा हिरवा दे, हो यशवंताच्या माझी खरोखर आठवण येत असेल तर गिमावशी देऊन भेट. मथुरा बाजाराला जाण्यासाठी घेतलं काय नेसलं काय सांगितलं नाही. अगं मावशी माहित तर विकी नाही, विकीसाठी घेतला नेसला बघ शाल बघा नावा. म्हणतेस तरी काय, मग चल तर बेगी बेगी मथुरेच्या बाजारला. मसाल्यापर्यंत विचार घेतला, तू काय घेतला सांगितलं नाही. बरं आधी माझं काय गं बंगलं म्हातारीचं कशात आणि फाटल्यात पाहिजे. तरी पण सांगितलं पाहिजे. अगं राधे, मी की नाही मथुरे बाजाराला जाण्यासाठी घेतली सुंदर कोकणची कोकमकडी, आणि राधे नेसून आले बघ पिवळी पितांबरी. अगं राधे अशी झालीच का गं बावरी. चल तर वेगळी वेगळी मथुरे बाजारला चालल्यात खऱ्या, परंतु हा एवढा समोरचा यमुनेचा घाट आपण कसं बरं करणार. तेव्हा मी म्हणते एक छानसं सुंदरसं गाणं घे, त्या गाण्याच्या तालावरती हा एवढा यमुनेचा घाट आपण तेव्हा चढू ते आपल्याला समजायचं देखील नाही. दोरीवरी दुधाचा गमाट चढून अवघड मथुरीचा घाट, राधाबाई निघाली मथुरे बाजाराला, राधाबाई निघाली मथुरे बाजाराला. दोरीवरी दुधाचा गमाट राधाबाई निघाली मथुरे बाजाराला, राधाबाई
ही कामगिरी आपण न करता आपले मित्र पेंदा मित्र सुदाम यांना सांगितली पाहिजे. मित्र पेंदा मित्र सुदाम हॅलो थांब थांब सुदामा जाऊया कुंजवाना थांब थांब सुदामा जाऊया कुंजवाना
जाऊया कुंजवना जाऊया कुंजवना देवाला हात मारले मला ऐकायला काय पाहिजे आशीर्वाद असो. तेव्हा आम्हाला एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण मित्र पेंद्या मित्र सुदाम तुम्हाला बोलवण्याचे कारण म्हणजे तुझ्या गोष्टी ताटमाट करून मथुरे वादळ चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध केलाच पाहिजे ही कामगिरी मी तुझ्या सोबत आहे. काही हरकत नाही या. विद्या. आहे श्रीरामा. देवाने फार मोठी कामगिरी सांगितली देवाने फार मोठी कामगिरी सांगितली कोणाला आपल्याला मला माहिती नाही तू ऐकलंच नाही की काय देवाने कुठं काय सांगितलं अरे असं का आता देवाने एवढ्या मोठ्याने सांगितलं तुला माहित नाही? देवाने सांगितलं मग देवाने सांगितलं नाही माहिती तांबे नाही म्हणतात हो देवाने सांगितलं मी सांगतो 16 शस्त्र इच्छा करून थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत काय करायचं देवाने थांबायला सांगितले ना आपल्याला ना भेटेल भरपूर भेटेल काय चालले थांबवायचं काम तू कर नियर कोण म्हणजे नियर कोण देव मग देवाच्या पाठून अरे मी काय बोलतो ऐकलंच काय तुला जमत नसेल मला पण जमणार नाही बोलायला तेवढं जमतंय मी काय म्हणणार आपला वाकड्या आहे ना बोबड्या Thank you.
तुला सांगितलं काय तर लक्ष ठेव पण तू कुठे गेलेला फार मोठी कामगिरी सांगितले म्हणजे कसली बोल तकलीफ म्हणतोय ना डोळा शस्त्र बोला घातलं शस्त्र नाही शस्त्र घातलंच म्हणतोय भाषाच कसली एकशा डोळ्यांचा मेळा आज गोविंद मेवा मेला ना जिवंत आहे मेळा मला मेला नाही म्हणून दे थाटमाट करून अरे ताट मात तलून तसाच कडकमध्ये तू ताट मात तलून अरे थाटमाट करून अरे तलूनच म्हणतोय ताट मात तलून मालुका टाकीन कांदो पुडून तुमच्या बाजारात चालले तुझ्या आधारे चाललंय बाजारात चालल्या अरे आधारित म्हणतोय ना अरे माझ्या माझी भाषा कशी आहे काय काय बोलतोय त्याला थांबवण्याचं काम तू सांगवण्याचं काम माझं आणि ताईला ठेवूया आणि ताईला म्हणू डोळी उभी राहा. अरे जवळने उठला अरे जवळने उठीला म्हणतोय ना काहीतरी म्हण पण म्हण आणि ताईला ठेवूया आणि जवळने हायतलं कुठं डोळ्याने हाय दाखवतो का तुला कुठं हायच कुठं दाखवतोच रे. तुला का टिकलं तुझ्या मनात आहे. जेवणात जाऊया चला जाऊया. जेवणात जाऊया कुंजवाणी कुंजवाणी हो हो कुंजवाणी जाऊ चला कुंजवाणी जाऊ चला हो कुंजवाणी जाऊ चला 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 कुंजवाणी जाऊ चला
जाऊ नवा नटली साधी सुधी आबोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुधी या कोमळ्यान गावाचा गाविला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोमळ्यान गावाचा गाविला चला पोरीनो जाऊया बाजारला गजरा डोई मध्ये गवळण नटली साधी सुधी आबोली गजरा डोई मध्ये गवळण नटली साधी सुधी या कोमळ्या गावाच्या घराविला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोमळ्यान गावाच्या घराविला चला पोरीनो जाऊया बाजारला कोंबड्याची बाजार ऐकुनी गवळी वाडाचा गाजाला आवरुनी पटपट करुनी झटपट गोर समाल विभरीला रविराज हा डोईवरी आला चला पोरीनो जाऊया बाजारला रविराज हा डोईवरी आला चला पोरीनो जाऊया बाजारला आबोली गजरा डोई मध्ये गवळण नटली साधी सुधी आबोली गजरा डोई मध्ये गवळण नटली साधी सुधी या कोमळ्यान गावाच्या घराविला चला पोरीनो जाऊया बाजारला या कोमळ्यान गावाच्या घराविला चला पोरीनो जाऊया बाजारला हॅलो 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 रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे प्रमिला चंद्रकांत रामबाडे प्रमिला चंद्रकांत रामबाडे कृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ त्यांचं ऋणी आहोत धन्यवाद 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 तसेच कैलासवासी संभाजी विठ्ठल रामबाडे आणि लक्ष्मी संभाजी रामबाडे यांच्या स्मरणार्थ श्री देवदत्त अनंत रामबाडे यांच्याकडून झालेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ त्यांचं ऋणी आहोत धन्यवाद 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 तसेच सकाराम शिवराम रामबाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ त्यांचं ऋणी आहोत धन्यवाद 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 तसेच विजया पंडित यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ यांचं ऋणी आहोत धन्यवाद 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 बघ
तुला मार भेटला ना अरे मावते अरे मावते अरे माझा कुठला अरे तुम्ही म्हणजे संकट असाल तर तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे की नाही? कायदा आहे काय ना कायदा आहे म्हणून सांगा भाऊ सांगतो उभी राजगवळणी मटुरेला जाऊ नको दया तुझाचे मथुरेला जाऊ नको दया दुधाचे वाटते गवळणी मथुरेला जाऊ नको दया दुधाचे माठ शिरा घेऊ नको मथुरेला जाऊ नको दया दुधाचे माठ शिरा घेऊ नको उभी राज गवळणी मथुरेला जाऊ नको दया दुधाचे माठ शिरावर घेऊ नको शिरावर घेऊ नको उभी राग गवळणी मथुरेला जाऊ नको दया दुधाचे माठ मथुरेला जाऊ नको दुधाचे माठ शिरावर घेऊ नको उभी राज गवळणी मथुरेला जाऊ नको दया दुधाचे माठ शिरावर घेऊ नको उपमाप्रमाणे बसायला पाहिजे आपण त्यांच्या उपमाने न बसता आपले तर चालून चालून फार फार दूर लागले कवी म्हणते त्या पिंपळाच्या झाडाखाली आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया अशी पण बसा बसा कृष्ण
मावचे हे गाणे नक्की मस्त पैकी. आणि मग गाणं आवाज. आता ऐकतो. अरे ऐक बोलते ना ऐकतो ना तुझंच गाणं नाही माझ्या कानाला नाही तुझ्या कानाला नाही माझ्या कानाला मी पण काय कमी नाही समजलं ना आता कमी तर आम्ही नाही काय म्हणतो तरी का तुम्ही कमी नाही आम्ही तिथं नाहीच पती परदेशाला जाणार काय हो मी राहणार 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 सास करलई सासू डोळ्यात येतला मला जात करील हा सासरा मला काय कुणाचा पती परदेशाला जाणार काय मुली जाणार पती परदेशाला जाणार काय मुली जाणार परदेशाला पती परदेशाला जाणार काय मुली जाणार पती परदेशाला जाणार काय मुली जाणार पती परदेशाला जाणार काय उभी राहणार 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 हे पहा रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आणलं पाहिलं तशी पुढील प्रमाणे अमोल पंडित यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे देणगी स्वरूपात रोख रक्कम प्राप्त झाले. त्याचप्रमाणे रसिका आनंद रांबाडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपये त्याचप्रमाणे विशाल आणि गुरुनाथ केशव रांबाडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे देणगी स्वरूपात रोख रक्कम प्राप्त झाले. तरी श्रीमान मित्र सारखी म्हणतात कोडे रांबाडेवाडी मी आलो ग राधे आलो ग नंदाचा नंदाला मी आलो ग नंदाचा नंदाला Thank you.
काळात यंदा सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पूर्ण झाली दिसत नाही. ही कामगिरी आपणच पूर्ण केली पाहिजे. राजे उभी राहा. हे सांगणारे आपण कोण? श्रीकृष्ण भगवान म्हणतात मला. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. राजे कसे असतात? काही कथा बेबेरा प्रत्येक राधिका विठ्ठल विठ्ठल करत असतात. राजे तुझं म्हणणं खरं आहे, परंतु मी अवतार धारण केला आहे. सांगा भाऊ आपली जन्मदिला. राजा एक वासुदेव देवकी धन्य माता पिता कोटी बाळा जन्मनवी गात त्यांची गाथा. वासुदेव देवकी धन्य माता पिता कोटी बाळा जन्मनवी गात त्यांची गाथा. आज आला आज आला आज आला आला आनंदाचा बाळा, दोषा जनाचा बाळा. आला आला आनंदाचा बाळा, दोषा जनाचा बाळा. आला